केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्याच विस्तार होण्याची शक्यता आहे। मोदी आज परदेश दौऱ्यावरून परत येतील तर बुधवारी पुन्हा एकदा दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे। उद्या मोदी दिवसभर दिल्लीमध्ये आहेत आणि त्यामुळे उद्याच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेत गेलेले 6 बंडखोर खासदार तृणमूलच्या फुटीर खासदारांना संधी मिळणार आहे। आधीच्या काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे। कॅबिनेट मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची देखील चर्चा असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळात कुणाकुणाची वर्णी लागणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला डावललं जाणार, कुणाला डच्चू मिळणार आणि कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे। उद्याच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदी आज परदेश दौऱ्यावरून परत येतील आणि बुधवारी ते पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावर जातील। दरम्यान पावसाळी अधिवेशन देखील संसदेचं सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि तो कदाचित उद्याच होईल अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या 6 फुटीर खासदारांच्या पदरात नेमकं काय पडतं आणि त्यासोबतच श्रीकांत शिंदे यांची मंत्रिपदी वर्णी लागते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे मंत्रिपदासाठी। त्यांना कोणतं मंत्रिपद मिळतं, त्यांची वर्णी लागते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।